कसरखान ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय संजयजी घरत, त्याचबरोबर माजी सदस्य अजितजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय। या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या। चला सामना सुरू करा, वेळ नाही दवडायचा, 2 बॉल चॉईस करा प्लीज। त्याचबरोबर खऱ्या अर्थाने पाहतोय आपण ओम साई शर्मा तर स्टॉल बाजूला आहे, तर शर्माची चव आजकाल सगळ्यांना लागली आहे, तर सगळ्यांनी ओम साई शर्माकडे जाऊन आपल्या स्वतःच्या पैशांनी शर्मा खायचा आहे। एक विशेष सूचना, मोबाईल कोणाचा हरवलाय तो मोबाईल गीतेश नेरे यांच्याकडे आहे, परंतु त्या मोबाईलचा डिस्प्ले गेलाय याची नोंद घ्या, त्याच्यामुळे तो रिसीव्ह करता येत नाहीये। आपल्या मोबाईलची ओळख पटवून द्या कोणत्या कंपनीचा आहे आणि मग मात्र सुपूर्द केला जाईल। गेम इज ऑन। हॅलो हॅलो, रोहित पाटील आणि आदेश मते दोन सलामी जोडी, तर गोलंदाजीच्या मार्कवर सुशांत गायकर संघाचा संघनायक, राईट आर्म ओव्हर द विकेट। एवढाया ओळख पटवली जातीये, यंदाचा मोसम नाही तर मागची 2 मोसम ज्यानं गाजवलेत। अप्रतिम खेळ राहिला आहे कानपोली संघाचा, तो सलामी स्ट्रायकर रोहित पाटील ठोकतोय षटकार। षटकार, आणखीन एक क्रॅकिंग फटका पाहतो आपण, काय सुरेख फटकेबाजी पहा, ही फेकाफेकी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं। धावा हॅलो, धन्यवाद। 2-6-2 अशा बोर्डवर धावा लागल्या, तब्बल 10। पहिल्या चेंडूवर 2, नंतर षटकार, नंतर 2। रोहित पाटीलचा खेळ ववळ्याच्या मैदानावरती काय बहरला होता, काय सुंदर खेळ राहिलाय। आणि मागच्या 2 वर्षापासून नव्हे तर त्याही पेक्षा अधिक वर्षापासून आपल्या गावचा खेळ उत्तम आणि सर्वोत्तम खेळताना मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहतो। इथे मात्र येतोय आणखीन एक चौकार। कानपोळी संघाचा खेळ खूप उबदार राहिलाय, परंतु एका बाजूला नेरे दुंद्र विभागातील एनडी विभागातील एक सर्वश्रेष्ठ टीम म्हणजे ओळख राहिली आहे, ते G211 जानुमान नेरे संघ, हे 2 दिग्गज संघ आमने सामने लढत आहेत। या दिग्गजांमधली लढत आहे, तोफखाना आहे गोलंदाजीचा। सुशांत गायकर एका बाजूला आहे, त्याचबरोबर आपण पाहतोय ती सचिन मोरे, त्याचबरोबर आदित्य मस्कर सारखी ताकदवान गोलंदाजी आहे, परंतु एका बाजूला रोहित पाटील, आदेश मते सारखे ताकदवान फलंदाजीचा क्रम आहे। 2 संघांमध्ये लढत तुल्यपद्य होईल यातील मात्र शंका नाहीये। बाली सारखा योद्धा या संघामध्ये, नेरे संघामध्ये। हा मात्र खोला टप्प्याचा चेंडू, धाव मात्र एकही नाहीये, परंतु चांगली फटकेबाजी आता पण राहिले। 14 धावा बोर्डवर लागलेत, बिनबाद 14। पहिल्या 3 सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झाला नाहीये आणि त्याच्यामुळेच की काय खऱ्या अर्थानं प्रथम फलंदाजी स्वीकारली कानपोली संघानं। स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला सुशांत गायकरला आसमान दाखवली जात आहेत, काय सुरेख फटका। इथे मात्र लॉंग ऑफच्या मधून अगदी 20 मध्ये दूर नव्हे तर उंच फिरकावला आणि अंतिम चेंडूवर ही आला षटकार। पहिल्या षटकामध्ये सुशांत गायकर सारख्या ताकदवान गोलंदाज धावा पडल्या तब्बल 20।
आणि गावदेवी साई या दोन्ही संघाच्या संघनायकानं टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल हा नियम आता मात्र फिक्स राहणाऱ्याची नोंद घ्या. गावदेवी बेलोली संघ आणि गावदेवी साई संघ. पहिलं षटक पथ्यावर पडलंय. प्रथम फलंदाजी आम्ही का स्वीकारली तर आम्हाला प्रेशर घ्यायचं नाहीये, तर आम्हाला प्रेशर द्यायचं आहे. प्रेशर कुकरमध्ये जो प्रेशर क्रिएट होतो ना ती शिटी वाजते. ती आतापर्यंत शिटी वाजवली आहे एकट्या रोहित पाटीलनं. तब्बल 20 धावा सुशांत गायकर सारख्या ताकदवान गोलंदाजावर ठोकल्या. नवीन गोलंदाज सचिन मोरे. आदेशमध्ये पहिल्यांदा स्ट्राईकवर खेळला. चेंडू मात्र घरंगळत राहिलाय. लॉंगॉनच्या अगदी मध्ये लॉंगॉफचा लॉंगॉन क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत आला तोपर्यंत आदेश मतेनं 1 रन कंप्लीट केली. ट्रम्प कार्ड विकेट सगळ्यात मोठी गोल्डन खेळाडू असेल ना तर आदेश मते या संघामध्ये. परफेक्ट ऑलराऊंडर कशाला म्हणायचं. आपला संघ जेव्हा अडचणीमध्ये असेल त्यावेळेला उभा राहून कसं संघाला तारणहार बनायचं, एक साथ राहत संघाला कसं जोडायचं आदेशनं शिकवलाय. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं सुधीर पाटीलचा खेळ आजही तीच गुणवत्ता तशी. चांगला फटका पाहतोय. पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय. सुंदर आणि बिटवीन द विकेट आपण पाहतोय आणि 2 धावेनं धापळक जाऊन ठेपला तो म्हणजे 23 वर. सुंदर धावसंख्येला आकार दिला जातोय. सुधीरनं सांगितलं टॉस जिंकल्यानंतर संघनायक कानपोलीच्या की आम्हाला पहिल्या 2 सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झाला नाहीये, त्याच्यामुळे इथे आम्हाला त्याच धावा ठोकायच्या आहेत. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. ट्रॅव्हल होतोय. 1 रन कंप्लीट केली जाईल. आदेशचा इंटरेस्ट होता दुसऱ्या रनचा, परंतु चेंडूपर्यंत मात्र शतरक्षक आला त्याच्यामुळे 1 रनवर थांबलाय. सचिन मोरे गोलंदाजीच्या मार्कवर आणि सचिन मोरे जिथून नेरे संघाला सापडलाय ना, नेरे संघाची ताकद डबल झाली आहे. कारण परफेक्ट ऑलराऊंडर तोही राहिला आहे संघाचा. अनेक फसलेल्या सामने त्याने काढलेत. सगळ्यात महत्त्वाची विकेट रोहन पाटील. काय खेळला यंदाचा मोसम. चेंडू राहिला हवेत बराच वेळ. रिकामी जागा राहील. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शतरक्षक तैनात आहे तोपर्यंत येईल आणि परेश मस्कर चेंडूपर्यंत येईपर्यंत 2 रन तब्बल कंप्लीट केल्या गेल्या. 2 रन कंप्लीट आदेश मतेच्या बॅटमधून. आदेश मतेच्या बॅटमधून एक मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये, परंतु तिथे ती उणी भरून काढली रोहित पाटीलनं. जोरदार अपील बोट आकाशाकडे गेलं आणि दक्ष पंचांनी मात्र हे अपील उचलून धरलं आणि आदेश मतेची बहुमूल्य विकेट्स मात्र गमावली जातीये. पहिलं विकेटचं पतन यष्ट्याच्या पाठीमागे बाली प्रवीण चोरगे. चेतन पाटील आणखीन एक नवा जाणता खेळाडू. चेतन, आदेश, रोहित या मंडळीनं हातात हात घालत टीम वर्क बनवला. कोणती टीम असते ना एका खेळाडू डिपेंड कधीच नसते. एक खेळाडू तुम्हाला एक सामना जिंकून देईल, परंतु सगळे खेळाडू मिळून तुम्हाला टुर्नामेंट जिंकून देईल. आजकालची फॅशन झाली एक सामना जिंकायचा स्टेटसला ठेवायचं, परंतु मित्रांनो टुर्नामेंट जिंकून तुम्ही रील बनवा आणि मग स्टेटसला ठेवा. त्यावेळेला स्टेटस बनले जात आहेत. त्याच्यामुळे स्टेटस कधी ठेवायचं हेही आपल्याला कळलं पाहिजे. 26 धावा बोर्डवर लागत आहेत. आतापर्यंत पहिला फलंदाज बाद झालाय. काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आणि या षटकामध्ये निव्वळ धावा आल्या 6. 2 षटकांचा खेळ संपला. धावा लागल्या त्या म्हणजे तब्बल 26 धावा. कोपरूड संघ कानपूर संघाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं प्रिन्सी ढाब्याचे मालक आदरणीय परेशदादा पाटील, त्याचबरोबर सुजितदादा पाटील कानपोली एक अद्विक प्रिन्सी 11 कानपुरी संघाचे पॅकर्स आहेत. तर विनंती करतोय दोन्ही मालकांना सुजितदादा पाटील, परेशदादा पाटील आपण अधिक कक्षामध्ये आगमन करायचं आहे.
पहिल्या षटकामध्ये 20 धाबा, त्यानंतर सचिन मोरेचा चांगला कमबॅक, 6 धाबा आल्या, 26 धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर लागल्या बोर्डवर. त्या म्हणजेच अद्विक प्रिन्स 11 कानपोली संघाच्या. जितू 11 जर्मन नेरे संघाची गोलंदाजी. 4 षटकांचा खेळ आहे, त्याच्यामध्ये कोणताही गोलंदाज डबल गोलंदाजी करू शकत नाही. चलता है एंड समजलं नाही 12th मॅनला आमच्या, त्याच्यामुळे त्याला वाटलं की कदाचित सुशांतला परत दिली की काय. आदित्य मस्कर, आदित्य मस्करच्या पहिल्या चेंडूवर आज जणू काही रोहित पाटीलनं घरून शेठ होऊन आलाय. इथे दाखवले जात आहेत फक्त आणि फक्त आक्रमण, अग्रेशन. ठोकतोय मिडविकेटच्या डोक्यावरून आसमानी सुलतान षटकार. हे आणखीन बरं आहे, सुंदर गाणे आलं. एकच नाद बैलगाडा शर्यत. आपल्याला नादांचा काही कमी नाही आहे, त्याच्यानं आपण काही कमी नाही पडणार. गोलंदाज आदित्य मस्कर. पहिल्या चेंडूवर प्रहार झाला, काय सुरेख चेंडू राहिलाय हा, खूप सुंदर. शतरक्षण खराब जरूर राहिला, त्याचा फायदा मात्र मिळतोय तो कानपोली संघाला. 1 रन मात्र मिळेल 22ची. आणि अशा प्रकारे या 1 रननं स्कोरबोर्ड जाऊन ठेपलाय तो तब्बल 33 वर. चांगली धावसंख्या, चांगली धावसंख्या बोर्डवर लागली जाते. कानपूर संघाची गोलंदाजी खूप सुंदर राहिली आहे. लो स्कोरच्या मॅचेस त्याने वाचवलं. एका बाजूला बालीसारखा ताकदवान खेळाडू आहे रोहन. वल्लभ रजनीमध्ये काय विस्फोटक खेळ दाखवला. 3 षटकामध्ये विचार केला तर 19 धावा जोडल्या होत्या वल्लभच्या रजनीमध्ये. आणि त्यानंतर मात्र रोहननं जाऊन सरळ ठोकले 4 षटकार आणि सरळ सुपर 6 मध्ये दाखल झालेला संघ. त्याच्यामुळे संघ बॅलन्स आहे नेरे संघ. पण एका बाजूला पहिल्यांदा आव्हान काय उभं राहील. चेतन पाटील ऑन स्ट्राईक. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू. इथे मात्र फुलटॉसला दिशा दिली, इथे आला हा षटकार. चांगला फटका आहे, पाहिलं जाईल. तो छोटा आला त्याला पहिला दाखवा. फिल्डिंग लावून घ्या तुम्ही तोपर्यंत, कारण निर्णय तर नक्कीच येईल. पाहिलं जात आहे काय होईल, धावा किती जोडल्या जातील या चेंडूवरती. 6 की 7 की राहतील 6. अँगल तपासले जात आहेत, अँगल पाहिले जात आहेत, चेंडूची लँडिंग पाहिली जाते. सगळं सगळं ग्रामीण क्रिकेटमध्ये तिसरा अंपायर येणं सोपं नाहीये. इट्स अ नो बॉल कॉल, इट्स अ नो बॉल कॉल. फ्री हिट या चेंडूवरती धावा आल्या तब्बल 7. 7 ठोकला चेतन पाटीलनं आणि सत्यानं ही पहा धारदार गोलंदाजी, ही ओळख राहिली आहे आदित्य मस्करची, ही ओळख राहिली आहे. याच्या अगोदर चेंडू खराब होता, त्यानंतर फ्री हिटचा चेंडू, परंतु काय सुंदर त्यानं हाताळलं. निर्धाव डॉट बॉल. चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता था, नंबर आला 0. 40 धावा ऑन बोर्ड. आणखीन एक चांगला चेंडू चेतन पाटीलला उभा केलाय. एक खराब चेंडूवर चांगला षटकार दाखवला जरूर, त्यानंतर मात्र फिरकीच्या तालावरती अक्षरशः चेतन पाटीलला नाचवलाय. सेकंड स्लिप आपण पाहतो, सेकंड स्लिप मध्ये चेंडू सरळ जातो निघून. ही फिरकी जादूगरी आदित्य मस्करची राहिली आहे.
आता मात्र अगोदर जागा बनवली, रूम बनवली, परंतु फटका फसला आणि चेतन पाटीलला स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या डोक्यावरून फटका लगवायचा होता. 2 चेंडू डॉट खेळला, लगेच प्रेशर क्रिएट झाला आणि तो मात्र फलंदाज झाला बाद. ज्याकडून जर रोहित पाटीलनं सलग 2 षटकार ठोकले ना तर 500 रुपयाची बक्षीस. प्रीतम पाटील नवीन फलंदाज. प्रीतम पाटील नवीन फलंदाज पाहतोय. बोर्डवर धावा लागले ते आतापर्यंत 40. तिसरं षटक आतापर्यंत मी म्हणेन की कंप्लीट झालंय. 3 षटकांचा वाजवी खेळ. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि दाभोळकर धावा लागले त्या म्हणजेच 2 बाद 40 धावा. प्रीतम पाटील नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला उभा राहील. रोहित पाटील ज्यानं विस्फोटक खेळ दाखवलाय. रोहन पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. आणखीन एक जुना जाणता अनुभव. रोहन पाटील तर स्ट्रायकर मात्र रोहित पाटील. आर फॅक्टर आहे तो. आर फॅक्टर काय क्रेज करेल. 10 चेंडूमध्ये 29 धावा जोडलेत. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्राचे रन आमंत्रण सुरुवात करतोय रोहन पाटील. 1 धाव मात्र बहुमूल्य जोडली जाईल ती कानपोली संघाच्या खात्यामध्ये. अद्विक प्रिन्स 11 कानपोली. गावदेवी बेलवले आणि गावदेवी साई दोन्ही संघनायकांनी रिपोर्टिंग करायचे. या षटकानंतर लगेच टॉस केले जाईल. चांगला फटका होता कव्हरच्या दिशेने. मात्र रन मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र 1 रन. खोला टप्पा क्षेत्रक्षक मात्र तास पडलं जात आहे. तत्पूर्वी मात्र 1 रन. षटक निर्णायक राहील हे. षटकामध्ये धावा किती येतील. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. 1 वाईट सोडला तर त्यानंतरच्या 2 चेंडूवर मात्र फक्त 2 धावा. बोर्डवर धावा लागतात 2 बाद 43. चेंडू शिल्लक असतील 4. 4 चेंडूमध्ये 50 पर्यंत दाखवलं जाईल का स्कोर बोर्ड, की रोहन पाटील कमालीची गोलंदाजी करत रोहित पाटीलला चकित करेल. ये उडाया. इथे मात्र उडवण्याचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु मोठा फटका कन्वर्ट करण्यापासून मात्र फसला आणि फलंदाज रोहित पाटील झालाय बाद. खऱ्या अर्थानं आज जी जेवणाची सोय इथे करण्यात आली, बनेशजी भोईर यांच्याकडून भाकरी तर मात्र उत्तम, म्हणजेच सुकट भाकरी जो प्रकार आहे ना तो आपल्या गावाला खूप छान भावतो आणि ते उत्तम कॉम्बिनेशन दिलं ते पद्माकर दादा भोईर यांच्या वतीनं. त्या दोन्ही दानशूर दात्यांचा अन्नदात्यांचा मनस्वी आभार. 43 धावा बोर्डवर आहेत. 3 बाद 43. फलंदाज लगेच यायचं आहे, लक्षात घ्या. वेळ नाही दवडायची आपण. फलंदाज आपल्याकडे रेडी पाहिजे. निखिल पाटील नवीन फलंदाज. षटक काय निर्णायक राहिलाय. रोहन कमालीची गोलंदाजी करतोय. षटकामध्ये रोखून धरलंय आतापर्यंत. जर एका दुसरा मोठा फटका नाही आला. आदरणीय बाळरामदादा भोईर यांचं मंचाकडे आगमन, त्यांचे मनस्वी स्वागत. गणेशदादा भोईर यांचंही आगमन. सिंगल रन स्लॉक षटकामध्ये अक्षरशः रोखून धरला. रोहित पाटीलच्या एकट्याने धावा जोडलेत. त्यानंतर आदेशमध्ये फेल ठरला. चेतन पाटीलची फार बहारदार कामगिरी नाही राहिली. इथे मात्र निखिल ही भरीव कामगिरी नाही आहे. प्रीतम पाटील 1 रन कंप्लीट केली आहे. बोर्डवर धावा फक्त 44. चेंडू शिल्लक आहेत 2.
खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू कदाचित वाईट होऊ शकला असता, इथे मात्र चांगला झेल टिपला अजय म्हात्रेनं. आणखीन एक फलंदाज बाद. मात्र धूमधडाक्यात केली रोहित पाटीलनं, धावा जोडल्या तब्बल 20, परंतु त्यानंतर मात्र काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे. करण पाटील नवीन फलंदाज अंतिम चेंडूला सामोरं जाईल. मोठा फटका येऊन 50 गाठेल का की रोहन पाटील रोखून धरेल. अंतिम चेंडूवर धावा किती येतील? धावा आली फक्त आणि फक्त एक आणि दुसरी रन अनकम्प्लीट. एक रन कंप्लीट आणि अशा प्रकारे इथे मात्र एक रन बोर्डवर धावा लागल्या 45. जिंकण्यासाठी मात्र 46 धावांचं आव्हान. पहिल्या षटकामध्ये 20 आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी कमालीची राहिली. 6 धावा दिल्या सचिन मोरेनं. आदित्यनं जरूर 14 मोजल्या, परंतु रोहन पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी. त्यानं धावा दिल्या फक्त 5 आणि 2 विकेट्स त्यानं कमावल्या. 45 धावा बोर्डवर लागल्या. 46 धावांची गरज आहे. या दरम्यान मात्र यशस्वी उद्योजक क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगली भरीव कामगिरी ते करतायत ते वेलोली गावचे यशस्वी उद्योजक शुभमजी पाटील यांचं मंचाकडे आगमन झालंय. त्यांचंही मनोची स्वागत. आणि आपण लगेच बोलूया टॉसकडे. गावदेवी बेलोली संघ संघनायक रेडी आहे, तर साई संघ संघनायक साई गावदेवी साई संघाचा संघनायक आपण टॉस करण्याचा संपर्क साधा प्लीज. जर पहिला चेंडू पडला ना साई संघ तर मात्र टॉस विन दिली जाईल. त्याचबरोबर बेलोली गावचे माजी सरपंच भरतदादा पाटील, त्याचबरोबर माजी उपसरपंच सतीशजी पाटील आणि छावा ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सचिव अतिश माळू सर आपण यायचे या अतिथी कक्षेमध्ये या. आपण टॉस केला जाईल. साई संघात संघनायक लास्ट कॉल फॉर यू. गावदेवी साई संघाचा कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉससाठी. गावदेवी बेलवली विपक्ष गावदेवी साई. तर टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया पाहुण्यांना. आदरणीय गणेशजी गाताडे साहेब यांना मी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इन्व्हाइट करत आहोत. या आपण आपल्या शुभ हस्ते टॉक्स केला जाईल. चला गावदेवी साई संघाचा कर्णधार आशिष आणि अभि उपसरपंच गाताडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. सामना 4 ओव्हरचाच राहील. या खरं तर गोष्टी दोन्ही संघांनी नोंद घ्या. अजून एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. गावदेवी साई विपक्ष गावदेवी बेलवली. गाताडे साहेब आपण या प्लीज. कॉल करतील आशिष. टेल कॉल अँड इट्स अ टेल. धन्यवाद. तर आशिष टॉस तुम्ही जिंकलाय. निर्णय काय? पेंडिंग निघाला. येस बेस्ट ऑफ लक तुम्हाला देऊया. थोडक्यात आपण दोन्ही संघाचे बाईट्स घेऊया. काय सांगशील आयोजनाबद्दल? आयोजन तर एकदम खूप सुंदर आहे. मजा आली. पहिला राऊंड जिंकलो. पहिल्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये 41, त्यानंतर 4 ओव्हरमध्ये 53. त्या खरं तर कामगिरीबद्दल काय सांगशील? कामगिरी थोडी खराब होती पण मस्त बॉलिंगनी चांगली गेम काढली. एक वन ड्रीम वन टीम. मग अशी देखील कदम मान्यवर मेसेज दिलं की एक गावचा एक संघ असायला आणि तुमच्या गावाचा एक संघ आहे. संपूर्ण संघाबद्दल आणि गावाबद्दल काय सांगशील? संघ तर आमचा एकदम चांगला आहे. सर्व पोरं एकत्र खेळतात. मजा येते. यस बेस्ट ऑफ लक. अभि जर तुमच्या वॉर्डाला बॅटिंग आली तर कितीचं टार्गेट राहील? आम्ही 50+ जायचं ट्राय करू कारण छोटा ग्राउंड आहे. स्कोअर जास्त होतो इथे. आपण खूप वेळा साई संघासोबत खेळलाय. काय या मॅचमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये रणनीती राहील? आमच्या 2 मॅचेस झाल्यात या सीझनला. त्यांनी दोन्ही हरवलेत आम्हाला. आता आम्ही फाईट द्यायचा नक्कीच प्रयत्न करू. क्या बात आहे. अभिनंदन तुम्हाला. शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना पण देऊया. या दरम्यान आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक शुभमजी पाटील बेलवली यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. तर शुभमजी पाटील आपण या. नरेश दादा भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. शुभम पाटील बेलवली युवा उद्योजक त्यांचा सन्मान इथे आम्ही घेत आहोत. सुप्रसिद्ध उद्योजक शुभम पाटील बेलवली आमचे सुरेन शेठ घरत खरं तर हरिभक्त पारायण या पण मंचावरती साई संघाचे बिग सपोर्टर आहेत.
त्यानंतर आमचे मित्र खरं किरण स्कोरर, त्यांना आपण पाहताय. या पण आपलं स्वागत. कारपाडा गावावरून सुरेंद्र घरत यांचं आगमन. तर मॅचला सुरुवात होईल आणि टार्गेट मैदानामध्ये आहे नेरे संघासमोर 46 टू विन. यस, वेलकम सुरेंद्र घरत, किरण, आपलं स्वागत. तर 46 टार्गेट पहिल्या षटकासाठी आलाय. आदेश मते हा करदर्ग अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवर आणि समोर आपण पाहताय प्रवीण सोरगे उर्फ बाली. पहिला बॉल कटर बॉल होता, टप्पा पडला, बाहेर निघाला, थोडा स्विंग झाला आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पहिला डॉट. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट या ठिकाणी पाहू शकाल. यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. खरं तर मागच्या हंगामामध्ये आपण पाहिला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून अष्टपैलू खेळाडू हा पुरस्कार आदेश मतेला मिळाला. आणि का मिळाला, त्याने मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये दाखवलं चांगली फलंदाजी ॲज अ ओपनर आणि सलामीवीर गोलंदाज म्हणून त्याची नेहमी भूमिका चांगली राहिली. आणि समोर सिक्सर किंग बाली. मागचे 2 बॉल आपण पाहिला यॉर्क लाईनचे, त्यानंतर लेंथ बॉल टाकला, हार्ड लेंथ मध्ये बॉल टाकला, थोडी लेंथ कमी केली, गती चांगली होती. बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये पण विसवताना पाहिला डॉट. आदरणीय मदन शेठ मते, कानपोली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच गणेशदादा पाटील असतील, सर्व आपण त्यांचा आवाज उल्लेख करून स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्याकडून स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. वन्स अगेन वन मोर डॉट. दबाव पूर्णपणे आता बालीवरती, दबाव पूर्णपणे आता नेरे संघावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला आदेशमध्ये आपली गुणवत्ता, आपलं कौशल्य, आपलं नैपुण्य मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये सिद्ध करत असताना खरं हे दोन्ही संघ बऱ्याच अंशी आपण जर पाहिलं एकमेकाच्या आमने सामने आले, पण तो अनेक वेळा मात्र नेरे संघाला पराभवाची धूळ चारली मात्र या संघाने. इथे मात्र एक मोठी संधी आहे, नामी संधी आहे. स्टेप आउट झाले, काउंटर अटॅकचा प्रयत्न होता. ऑन साईडला बॉलला ड्राईव्ह करत असताना मिडॉनचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल या बॉलवरती मिळाली. एका सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन झालं, बालीचं अकाउंट ओपन झालं नेरे संघाचं. 1 रन. स्ट्रायकिंग एंडला आता सचिनला आपण पाहताय, एक वर्सटाईल खेळाडू, व्यावसायिक क्रिकेट देखील त्याला आपण खेळताना सातत्याने पाहिले आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील त्याची चर्चा सातत्याने राहिली असा खेळाडू. आता सचिनसाठी एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर उभा केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मिडॉपला घेतलं, एक वेगळी रणनीती. त्यानंतर आपण पाहिला मिड विकेटमध्ये एक डीपला फिल्डर उभा केला. मिडॉप शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट. या वेळेला बघा बॉलर बॅक ड्राईव्ह, समोर त्याच ताकदीचा त्याच दाटणीचा खेळाडू आला आणि त्यानंतर आपण पहिला आदेशवरती हल्ला चढवला. सरळ बॉल चालला व्ही सेप मध्ये, लॉंग ऑफच्या बाहेर, सीमा पार. सचिन मोरे ब्रँडेड षटकार. षटकार या शेवटच्या बॉल होती पाहिला. थँक्स डीजे. आणि बघा मी मगाशी उल्लेख केला भ्रमंती करणारा हा खेळाडू सचिन मोरे नुकताच केरळाची स्पर्धा कव्हर करून आला. परंतु केरळावरून येताना त्याला देखील बरेच असं बोलतात ना पापड बेलणे पडे. एअरपोर्टवरती पोचण्यापासून घरी येण्यापर्यंत, कोपरोलीच्या स्पर्धेमध्ये खेळण्यापर्यंत चांगली आम्हाला अपडेट गीतेशने दिली. ज्या पद्धतीने त्याने प्रवास केला केरळा टू मुंबई. खरं तर आता आपण पाहिलं हे खेळाडू व्यावसायिक झाले, त्यामुळे तुम्हालाही सर्व गोष्टी स्वतःजवळ बाळगाव्या लागतील. आपलं आयडेंटिटी प्रूफ असेल, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण आजचं क्रिकेट आपण जर पाहिलं फास्ट क्रिकेट झालं. चेतन पाटील गोलंदाजी मार्कमध्ये आलाय या षटकामध्ये. टीम कानपोलीचे पॅकर आमचे मित्र सुजित पाटील आणि परेश पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहताय. अद्विक प्रिन्सी 11 कानपोली विपक्ष जितू 11 जय हनुमान नेरे अशी ही लढत मैदानामध्ये आपण पाहताय. तर मी विनंती करेल या ठिकाणी परेश पाटील आणि सुजित पाटील या दोन्ही पुरस्कर्त्यांना आपण या मंचावरती आपलं स्वागत. सुजित पाटील यांच्या माध्यमातून गतवर्षी एक भव्य दिव्य नाईट स्पर्धा आम्ही पाहिली कानपोली नगरीमध्ये. दोन्ही मान्यवर विनंती असेल आपण इथे यायचं. टोक क्रशिंग यॉर्कर, लाऊड अपील झाली.
लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला, ज्याने प्रचंड संघर्ष केला या इनिंग मध्ये. तो प्रवीण चोरगे बाली पगबादा पायचीच्या स्वरूपात बाद झालाय. पहिला विकेट मिळाला त्या ठिकाणी आपण पहिला बाली बाद झाला. प्रचंड संघर्ष त्याच्या वाट्याला आला होता आणि त्यानंतर प्रथमेश फडके मॅन इन फॉर्म. प्रथमेशला आपण बाद आहे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. क्रीडांगणाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरतीला धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत पाहिली 1 गडी बाद 7 धावा. टार्गेट 46 आहे, त्यामुळे अजूनही 39 धावांची गरज असेल येणाऱ्या खरं 17 चेंडूमध्ये. 17 बॉल 39. बघा मगाशी मोबाईल सापडला आमच्या नेऱ्याच्या प्रेक्षकांना, ज्यांचा असेल त्याने घेऊन जा. दिला यस, काहीतरी त्यांना बक्षीस पण द्या पारितोषिक. यस वेलकम. तर मोठी हस्ती आहेत, मोबाईल त्यांच्या हातामध्ये आहे, तर त्यांना त्यांचा मोबाईल नेऱ्याचे आमचे पाठीराखे त्यांच्या माध्यमातून मिळाला, त्यांचा देखील आभार व्यक्त करूया. स्टेप आउट झाली, हातली काढा घेऊन बॉल मागे चाललाय त्या ठिकाणी विकेट किपरच्या दिशेने. डॉट निर्धाव चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला. कमबॅक आपण पाहताय. खरं तर या मॅच मध्ये चेतन करत असताना शुभम राऊत आई ग्रुप सदस्य हे देखील या संघाचे बिग सपोर्टर आहेत, त्यांचाही मनपूर्वक आपण इथे स्वागत करूया. डाऊन द ग्राउंड केले, बॉलर बॅक ड्राईव्ह, अतिशय वेगवान स्ट्रोक, मागे फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉलर थांबवत असताना फक्त सिंगल आली या चेंडूवरती. नेरे संघाची एक खासियत आहे, नेरे संघ आपण जर पाहिला जितका मोठा संघ तितका तगडा परफॉर्मन्स या टीमचा. जग्गाभाई सांगडे 38 धावांची गरज आहे अजूनही. जितका मोठा संघ तितका तगडा परफॉर्मन्स, कारण ओळ्याच्या स्पर्धेमध्ये डे स्पर्धेमध्ये या संघाचा खेळ अगदी जवळून पाहिला. जबरदस्त परफॉर्मन्स या टीमने दिला आणि आज मात्र त्यांच्यासमोर आणखीन एक क्रिकेटमधली महासत्ता ऑन साईडला पूल करत असताना सचिन मोरेला थांबवलं पुन्हा एकदा. बघा बॉल इतका फ्लाईट दिली होती, बॉलला धीम्या गतीने त्याने बाउन्सर दिला वापरला. त्यानंतर आपण बॉलला पूल करत असताना बेस्टामिन स्ट्रोक करण डीपमध्ये फिल्डिंगसाठी उभे होते, त्यांच्या दिशेने हा स्ट्रोक पाहायला मिळाला. सिंगल रन या बॉलवरती मिळाली आणि या सिंगलच्या मध्येने थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे हा खेळ 9 धावा धावफलकावरती. बघा गावदेवी साई संघाने टॉस जिंकला, निर्णय पेंडिंग आहे. जसा सामना संपेल आपला जो काय निर्णय असेल लगेच मैदानात आपण ताबा घ्या. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना पाहायला मिळेल. यावेळेला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न लाऊड ऑफिस झाले. पंच द्वारकानाथ चोरगियांना आपण पाहताय. आउट्स ऑफ द ऑफ स्टंप पिचिंग हे त्यांच्या निदर्शनास आलं आणि अगदी योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट बॉल निर्धाव चेंडू. चेतन कमबॅक करतो आपल्या संघासाठी. स्वर्गीय रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये मालिकावीर हा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळाला आणि याचा एक दमदार अष्टपैलू खेळाडू अदई बावंजे बेल्ट मधला हा संघ आहे. कानपोली फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण ऑन साइडला या ठिकाणी पहिला स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवला, सीमा पार षटकार. ऑनफिल्ड अंपायरचा कॉल आहे. बॅटिंग टीम रिव्ह्यू सर. अंपायर्स कॉल आहे, रिव्ह्यू घेण्यात आला. खतर या ठिकाणी भीमरसाठी हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमच्या माध्यमातून चेक केलं जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट, उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. जवळजवळ 3 लाख प्लस सबस्क्रायबर ज्या चॅनेलला मिळाले. आमचे मित्र संदेश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी टेक्निकल ऑपरेटर कॅमेरामन करता त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. त्याने केलेल्या कामाची पोचपावती मात्र सर्व जनतेने दिली. आणि सध्या देखील आपण पाहिला हा सामना जितके को करंट व्ह्यूअर्स या स्पर्धेचा आनंद घेत असेल त्यांनाही विनंती असेल, आपण जर का या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. निर्णयाला या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून लीगल बॉल, फेअर डिलिव्हरी, त्यामुळे या बॉलवरती फक्त 6 धावा मिळतील आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा धाव फलकावरती आल्या 1 गडी बाद 15.
तो देखील टॉस जिंकला की पहिला बॅटिंग स्वीकारतो, कारण त्यांच्याकडे गोलंदाज चांगले आहेत. बॉलर्सवरती प्रचंड विश्वास त्यांचा आहे. नुकतीच मैत्री चषक स्पर्धा आम्ही पाहिले जोहेनगरीमध्ये, त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. भारतान संघाने आय थिंक रनरअप राहिला होता. 1 चेंडू 3 आणि निलेशने मारलेला चौकार त्या मॅचमध्ये जिथे संघ विजय झाला होता. स्विचिटचा फटका पाहायला मिळाला आणि भरपूर संघानं मात्र कमी धावसंख्येमध्ये रोखत हा संघ टॉप 4 मध्ये गेला आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिला. सुधीर पाटील, वन ऑफ द लिजन, मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर इन कानपोली टीम, यावेळेस बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होताना. यस, प्रदीप भोईर शांत बसणार नाहीयेत. कोणताही हॅट्रिक असो, षटकार, चौकार किंवा विकेट, तर 500 रुपये प्रदीप भोईर यांच्या माध्यमातून खेळाडू देण्यात येईल. प्रदीप भोईर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत. स्विचिटचा प्रयत्न, लाजवाब स्ट्रोक, क्या बात है सचिन मोरे. बघा जसा बॉल वेगाने आला त्याला चांगलं प्रत्युत्तर देताना पॉइंटच्या डोक्यावर आला हा फटका. 6 धावा, षटकार. अजेशन स्ट्रोक पाहायला मिळाला, मॅन्युफॅक्चर केला या फटक्याला सचिन मोरेने. लेफ्टी बॉलर्सने अँगल बनवला, आता राऊंड विकेट आले. सुधीर पाटील यावेळेला फुल टॉस ऑन साइडला खेळत असताना मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. फेकी येईल तद्वर मात्र मिळेल रन सिंगल आणि या सिंगलच्या मध्येने धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा धावफलकावरती असतील 22-46 टार्गेट. त्यामुळे अजूनही विजयासाठी आपण जर पाहिलं 10 चेंडूमध्ये 24 धावांचं समीकरण, 10 बॉल आणि 24 धावा. मॅच ऑन आहे हा सामना. आपण जर पाहिला या कंडिशनला पूर्णपणे बॅलन्स आहे, कारण सचिन आक्रमक झाला, त्याच्याबरोबर प्रथमेश फडके हा देखील खेळाडू तितकाच आक्रमकतेने फलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी 10-24 समीकरण आपण पाहू शकाल या मॅचच्या दरम्यान. नेक्स्ट डिलिव्हरी यावेळेला बिगिट करताना मात्र मिस्टामिंग स्ट्रोक फॉलो तुम्ही झेल पकडेल का सुधीर? यस, पकडलाय आणि कॉटन बोल्टच्या स्वरूपात धक्का बसला या ठिकाणी. नेरे टीमला खेळाडू बाद झालाय प्रथमेश फडके. बॅक टू द डग आउट. बहुमूल्य विकेट मिळाला, प्राइजलेस विकेट त्या ठिकाणी मिळाला, किमती विकेट ज्याला म्हणता येईल तो मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. तर नौका खेळाडू चाललाय रोहन पाटील, बाहुबली. आणखीन एक आपण पाहिलं आक्रमक खेळाडू. बघा प्रवीणकडे पाहिलं की रोहनकडे पाहिलं की त्यांची बॉडी लँग्वेज बघा किती धष्टपुष्ट आहे ते खेळाडू आणि भरपूर आक्रमक. तर या ठिकाणी मान्यवरांचं आगमन सतीशदादा पाटील. यस, वेलकम. 40+ मास्टर आणि दमदार नाईट स्पर्धेचे आयोजक, सर्व त्यांचे सहकारी, त्या सर्व पाहुण्यांचं आम्ही या मंचावरती करतोय हार्दिक हार्दिक असं स्वागत. बेलोली संघाचे बिग सपोर्टर सतीशदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी, आपलं सर्वांचं वेलकम. ऑन साइडला बाहुबली स्ट्रोक, रोहनने पाडवला बॉलला वाडी स्लॉंगांच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. सिक्स रन या फटक्यावरती आल्या. मस्ट निडेड सिक्सर. तगडा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. प्रदीप भोईर यांच्या वतीने आयवा कॅचसाठी 100 रुपये आणि सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, सलग 3 विकेट मारणाऱ्या खेळाडूसाठी तब्बल 500 रुपये कौतुकाची थाप आहे. प्रदीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. आयवा कॅचसाठी 100, सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, सलग 3 विकेट साठी 500 रुपयाचा पारितोषिक. वाईट बॉलचा इशारा आलाय. मैदानाकडे आपण जर पाहिलं तर कॅल्क्युलेशन बदललंय. 29वा धावफलकावरती 17ची गरज. यावेळेला आतली कडा घेऊन बॉल मागे निघालाय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. बघा फिल्डरला थोडीशी काळजी घ्या स्वतःची. भरपूर मागे धावत गेले होते आणि त्या ठिकाणी आपण पाहिला चौकार रोहन बाला. थोडं आपण घाई कमी करा, थोडी आपली काळजी घ्या, केअर घ्या. 4 धावा आल्या. आता 13चं समीकरण बाकी आहे. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, खरं तर किती वेगाने चालला बाला धावत बॉलच्या मागे. गेला आणि पलीकडे बघा अगदी
खाली उतरला बाला, तर 4 धावा या फटक्यावरती आल्या आणि या 4 रनच्या मदतीने आपण पाहत आहे खरं तर समीकरण बदलले गेले. 6 चेंडू नाही तर आणखीन एक बॉल पेंडिंग आहे या ओव्हर मधला. आता समीकरण असेल 7 बॉल आणि विजयासाठी तब्बल 13 धावा. 7-13. अजूनही मॅच संपलेली नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचा आहे, संघर्ष करायचा आहे. गणेश दादा भोईर यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रेक्षक कमाल कॅच म्हणजे आयवा कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आयवा कॅच साठी प्रेक्षक कमाल कॅचला गणेशजी भोईर यांच्या माध्यमातून 200, प्रदीप भोईर यांच्याकडून 100. फुल टॉस बॅक टू द बॉलर. जो वेगवान स्ट्रोक होता डाऊन द ग्राउंड खेळले. लॉंगॉनचा फिल्डर चेंडू पर्यंत आलाय. एक सिंगल मिळाली. मॅच ऑन आहे आता. 6-12. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धावांचं समीकरण. नेरे संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आमचे नेरे गावचे उत्तम मराठी समालोचक कदर रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्या नावाची नेहमी चर्चा आली. ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये जो आवाज सातत्याने आपण ऐकला ते आमचे मित्र सागर मांडवकर हे स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 6 चेंडू 12. चला आपण जास्त वेळ घ्यायचा नाही. टीम मीटिंग करू नका, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. आता प्रश्न पडलाय संघ नायकाला ऑप्शन भरपूर आहेत. करण आहे, करण पाटील आहे, त्याच्याबरोबर रोहन पाटील देखील आहेत. त्यामुळे दोघातून एक गोलंदाज निवडला जाईल. याच खेळाडूने कदा आय थिंक करणच्याकडे विश्वास दाखवला संघ नायकाने. करण पाटील गोलंदाजी मार्क बदल आहे. कदा रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 9 धावा डिपेंड करत एक वेगळा सेलिब्रेशन आपण या गोलंदाजा पाहिला होता. एक आगळा त्याचा आनंद पाहायला मिळाला. तो क्षण मात्र अजूनही तमाम रायगडकरांच्या खरं हृदयामध्ये नक्कीच साठवून राहिलेला क्षण आहे. आणि आज आपण पाहतो तो करण पाटील गोलंदाजी मार्क बदल आणि समोर फलंदाज असतील त्या ठिकाणी रोहन पाटील आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहता नॉस्टा गँगला सचिन मोरे. 6-12. सामना संपलेला नाहीये. याच नेरे संघाने बलाढ्य गोरसई बी संघाला पराभूत केलंय. याच नेरे संघाने वाकरण संघ असेल, वडोळी संघाच्या अनेक संघांना पाणी पाजलं. तर एका बाजूने आपण पाहिलं कानपोली म्हटलं की सर्वोत्कृष्ट ग्रामीण संघ. दोघांमध्ये ही दिग्गज लढत आपण पाहताय क्रीडांगणाच्या आतमध्ये. करण तयार होतोय ओव्हर द सम्स. पहिला बॉल वेगवान स्ट्रोक होता. मागे फिल्डर पोहोचलेत. सेकंडचा कॉल निघाले. रोहन त्या ठिकाणी सचिनने रिस्क घेतली आणि 2 धावा आपण येताना पाहता या चेंडूवरती. प्रत्येक बॉल मागे 200च्या स्ट्राईक रेटने 2 धावा हव्यात. 5 बॉल आणि 10 धावा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग तुम्हाला करावी लागेल. धावा चेस करावी लागते पूर्ण, तेव्हा तो संघ विजयी होईल. येणाऱ्या कालावधीमध्ये बेलवलीच्या कर्दर मैदानावरती आणखी एक मोठी स्पर्धा लवकर प्रेक्षकांच्या भेटीला नाईट स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. दमदार आयोजन आगामी कालखंडामध्ये आपण पाहताय. कदर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे 3 महिने सतत बिझी राहतील क्रिकेट या स्पर्धांसाठी. भरपूर स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. याही बेला ऑन साईडला खेचून मारला बॉल ऑन ड्राईव्ह करत असताना मिड विकेट आणि वाईडिश लॉंगाच्या अगदी मधोमध बॉल फील्ड केलाय. फक्त सिंगल रन आता इथे आली आहे. अंतिम 4 चेंडू आणि विजयासाठी आता धावा बनवायच्या तब्बल 9. 4 बॉल 9 धावा. एक मोठा फटका या मॅच मध्ये हवा आहे. सामना जिंकायचा असेल तर एक मोठा फटका हवा आहे या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान नेरे टीमला. तर एका दुसरा विकेट किंबहुना जास्तीत जास्त डॉट बॉल करण पाटीलला फेकायचे. जर इथे मात्र डॉट बॉल आले तर मात्र दडपण, दबाव, प्रेशर तुम्हाला पूर्णपणे बॅटिंग टीम मध्ये पाहायला मिळेल. 4 बॉल आणि 9 धावांचं समीकरण. 4 चेंडू आणि 9 धावा. मॅच ऑन. सामना अजूनही संपलेला नाहीये. यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर केलाय. सचिन मोरे मॅन फ्रॉम नेरे इथे मारलाय षटकार. 6 धावा. लाजवाब स्ट्रोक्स. सचिनने एक रिव्हर्सचा षटकार मारला, तो देखील नेत्रदीपक होता सुधीर पाटीलच्या अगेन्स्ट. आणि याही वेळेला आपण पाहिलं लोअर फुलटॉस बॉलला सचिनने जी ताकद काढली, जे टायमिंग दाखवलंय ते वाखाणण्याजोगं होतं. कारण लोअर फुलटॉस बॉल वेगवान सहजासहजी त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत नाही. एखाद्या फलंदाजाला तुम्ही विचारा, त्यासाठी तुमच्याकडे स्किल असावं लागतं. आणि ते स्किल दाखवलंय. बॉलची मागणी होते. चला बॉल द्या आपण मैदानाकडे. बॉलची पूर्तता करा. मातान नाईटचं हे मैदान. 3 चेंडू आणि 3 धावा. रन बॉल इक्वेशन मैदानाकडे आलं. 3 बॉल 3 धावा. अंतिम 3 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येत असताना 3 चेंडू आणि 3 धावा.
हे समीकरण मैदानामध्ये आलं. जबरदस्त मॅच, शेवटच्या क्षणापर्यंत या क्रिकेटचा तुम्ही रोमांचक थरार पाहताय. मी मगाशी करदर म्हटलं होतं करदर रोहन की करणमध्ये विश्वास दाखवला, पण करणने चांगला चेंडू टाकला, पण त्याहीपेक्षा अप्रतिम एक वेगळ्या धाटणीचा सचिन मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 6 धावा 3 बॉल आणि 3 समीकरण मैदानामध्ये आलंय. जबरदस्त मॅच. एक रन आता वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील कानपोली संघाला, आणि इथून आपण पाहता सिंगल रन करत मात्र विजयाकडे मार्गक्रमण करायचं आहे नेरे संघाला. सचिन मोरे आणि रोहन पाटील या दोन्ही फलंदाजांना. 3 बॉल 3. एखादा विकेट जर का इथे मिळाला, एखादा डॉट बॉल आला तर मात्र अजून सामन्याचे तुम्हाला रोमांचकता वाढताना पाहायला मिळेल. कारण क्रिकेटमध्ये आपण जर पहिला सामना अटीतटीचा शेवटच्या क्षणापर्यंत होणारा हा प्रेक्षकांना अपेक्षित असो, आणि हा सामना अगदी त्याच मोमेंटला आला. 3 बॉल 3. या वेळेला देखील ऑन द राईस. क्या बात है, लॉंग अँड स्ट्रॉंग दोन्ही स्टाईलने हा सामना फिनिश केला सचिन मोरेने, आणि आजच्या रात्रीमध्ये 4थ्या सामन्यामध्ये बल्लाढ्य कानपोली संघाला पराभूत करत नेरे संघ पोहोचलाय पुढच्या फेरीमध्ये. अभिनंदन टीम नेरे, हार्ड लक टीम कानपोली. चला साई, आपण अधिकचा वेळ न घेता लगेच मैदानात ताबा घ्या. तर सामनावीर आहे 1 विकेट आणि 26 धावा करणारा व्यावसायिक दर्जाचा खेळाडू सचिन मोरे ठरला या सामन्याचा हिरो, सामनावीर. त्याने 6 धावा खर्च करत 1 खेळाडू बाद केला होता आणि 26 धावांचं योगदान देत बलाढ्य कानपोली संघाला पराभूत केलं. क्या बात आहे. मी मगाशी म्हटलं खरं तर मोठा उलटफेर करण्यामध्ये नेरे संघाचा कोण हात पकडू शकत नाहीये. अनेक वेळा त्याने गोरसाई बी संघाला देखील पराभूत केलं आणि कानपोली संघाला पराभूत त्याने या मॅच मध्ये केलं. तर आपण सन्मान कळवूया. माजी सरपंच बेलवली आदरणीय भरत शेठ पाटील यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. प्रवीण भोईर